चला बघूया संधिवात आणि आमवात ह्याच्यामध्ये नक्की फरक काय आहे। संधिवात म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस, आमवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस। संधिवातामध्ये नेहमी सुरुवात जी होते ती मोठ्या संधींपासून म्हणजे नी जॉईंट आहे, हिप जॉईंट आहे यापासून सुरुवात होत असते आणि आमवाताची सुरुवात ही नेहमी पेरसंधीपासून सुरुवात होत असते, म्हणजेच अगदी छोटे छोटे जॉईंट्स, हाताचे जे छोटे जॉईंट्स आहेत त्यापासून सुरुवात होत असते। संधिवातामध्ये कधीही आपल्याला ताप हे लक्षण दिसून येत नाही, पण आमवातामध्ये आपल्याला ताप म्हणजे फीवर हे लक्षण दिसून येत असतं। संधिवातामध्ये कधीही संचारी वेदना नसतात, आमवातामध्ये संचारी वेदना असतात। म्हणजेच काय होत असतं तर पहिल्या दिवशी सुरुवात जी होते ती पेरसंधीपासून, दुसऱ्या दिवशी रिस्ट जॉईंट दुखत आहे, नंतर शोल्डर जॉईंट पेन होत आहे, असं ही सायकल तयार होत असते आणि त्यामुळे पेन होत असतं। संधिवातामध्ये आपल्याला कट कट असा संधींच्या ठिकाणी आवाज यायला लागलेला असतो, तसा आमवातामध्ये असा आवाज जास्त प्रमाणात दिसून येत नसतो। संधिवातामध्ये आपण सांध्यांच्या ठिकाणी तेल लावू शकत असतो आणि तेल लावल्यावर आपल्याला बरं वाटत असतं, पण आमवातामध्ये आमाची दुष्टी झालेली असल्यामुळे आपण सांध्यांच्या ठिकाणी तेल लावणं चुकीचं असतं आणि अगदीच वेळ आली लावायची तर ते उष्ण तेल असणंच गरजेचं असतं। संधिवातामध्ये कधीही हृदय किंवा बाकीचे अवयव ह्याची कुठेच समावेश होत नाही किंवा त्याला अफेक्ट होत नाही, पण आमवातामध्ये हृदयरोग, किडनी ह्याचे उपद्रव सुद्धा आपल्याला बघायला मिळत असतात। त्यामुळेच तुम्हालाही जर संधिवात आहे का आमवात आहे असा प्रश्न पडत असेल तर जरूर ह्या लक्षणांकडे लक्ष द्या की ह्यातलं नक्की आपल्याला काय होत आहे।